माणसाचा स्वभाव आहे सोडून जाणे. ज्या लोकांवर आपण विश्वास ठेवतो, जे लोकांवर आपण प्रेम करतो, हे शेवटी सगळे तुमच्या आणि माझ्यासाठी त्रासदायक ठरणार आहे. एक सांगू तुम्हाला, माणसाने जन्माला आल्यानंतर मनापासून प्रेम फक्त दोनच लोकांवर करावं, एक तर देवावर करावं, नाही तर संतांवर करावं. देव सांगतो, जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूँ, जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूँ, और जो लोग मुझे नफरत करते हैं उनके मैं आंखों में रहता हूँ, लेकिन रहता तो उनके शरीर में ही हूँ. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता, ज्यांना तुम्ही आपलं आपलं म्हणता, जे सर्व माझे म्हणतात, जोवरी चळन गातोवरी मनती माझा, मानती लहान थोर देव सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बागुल आजा, ओ नाही रे नाही कुणाचे कुरे, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे, मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. तुमची बहीण तुमच्यावर किती प्रेम करते याचा जर तुम्हाला प्रॅक्टिकली अनुभव घ्यायचा असेल तर 2 दिवाळीला तिला साडी घेऊ नका. 3री दिवाळी तुमची कोर्टात नाही गेली तर नाव बदला माझं. तुमची बायको तुमच्यावर किती प्रेम करते याचा जर तुम्हाला प्रॅक्टिकली अनुभव घ्यायचा असेल तर 2 मकर संक्रांतीला तिला साडी नका घेऊ. 3री मकर संक्रांत तुमच्यावरच. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे, मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार, वृद्धपणा तुझ येता जवळी वैद्य काय करणार. तरुणांनी कधीतरी हा विचार केला पाहिजे की आपण कधी ना कधीतरी म्हातारे होणार आहोत. सुनबाईंनो, इथं बसलेल्या सगळ्या सुनांनो, माझं सुना थोडं, तुम्ही कधी ना कधी कोणाच्या तरी सासू होणार आहात. तुम्ही जर तुमच्या सासूला त्रास दिला तर तुम्हाला कधी ना कधीतरी सून येणारच आहे ना. सासवांना सुद्धा माझी विनंती, तुम्ही जसं तुमच्या सुनेला त्रास देता तशी तुमची सुद्धा पोरगी कोणाची तरी सून आहेच ना. पण ह्या सासा बी एवढ्या आडेल ना, आपली मुलगी आणि आपला जवाई जर आला ना, बुलेटवर येऊ द्या. आमच्या घरा शेजारी एक माय माऊली आणि तिचा जवाई आणि तिची मुलगी आली 2 व्हीलरवर, ते बुलेटवर. कोण गाडी कोणाची वाजते. आणि मग ते दोघं नवरा बायकोचं जेवण झालं आणि ते निघाल्यानंतर मी आपल्या दारातच बसलेलो होतो. मला आवाज दिला, ए महाराज, ए महाराज इकडे. मी गेलो, काय गाजी, बघ ना माझी मुलगी आणि माझा जवाई कसं लक्ष्मी नारायणासारखा जोडा दिसतो ना रे. म्हणलं वा सुंदर आहे. आणि दुसऱ्या दिवशी आमच्या जवळचाच रविवारचा बाजार होता. मग तिचा लेक आणि तिची सून बाजाराला चालले. आता तो 2 व्हीलरवर ती पुढे बसली, तो पुढे बसला आणि तिची सून मागं बसली. आणि ते दोघं बाजाराला चालल्यानंतर सासू म्हणती, ती म्हातारी म्हणती, महाराज बघ यांनी लाजा सोडल्या, लाजा. खरं सांगा, अशा म्हातारीला वड्याला नेऊन हल्लं पाहिजे का? म्हणजे स्वतःची पोरगी लक्ष्मी नारायणासारखी आणि दुसऱ्याचं लेकरू. प्रत्येक सासूबाईने जर
आपल्या सुनेला मुलीसारखा जीव लावला तर घरात भांडण व्हायचं काही कारणच नाही. आणि कसं ऍडजस्ट होईल हो? सून असते 18 वर्षाची आणि सासू असते 70 वर्षाची, कसं दोघायचं बजेट जमल? आता 18 वर्षाची मुलीची बुद्धी आणि 60 वर्षाच्या महिलेची बुद्धी थोडाफार डिफरन्स असेलच ना. आता त्यांनी तंगीमध्ये दिवस काढलेले असतात, बिचाऱ्यांनी पावशेर तेल आणलेलं असतं आणि सुनबाई दररोजचं पावशेर तेल तर नुसतं भाजीत नासवते. मग तिचा एकच शब्द, हेच शिकवलं का तुझ्या मायनं, हेच शिकवलं का तुझ्या मायनं, हेच शिकवलं का तुझ्या मायनं, तेच शिकवलं. 2 महिने ऐकते ती. 3ऱ्या महिन्यात डायरेक्ट नवऱ्याला म्हणते, हम दो हमारे दो और पीछे के दो जाने दो, गोइंग टू वृद्धाश्रम. मग म्हातारे लटकते रहे ना भाई, तुम लटकते रहे ना रे. मग आपलं म्हातारपण सुखी जावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आनंदाने जगायचं. नार रे वृद्धपणा तुझ येता जवळी, वैद्य काय करणार. गजेंद्राने विचार केला, आता मी वाचू शकत नाही. कमळाचं फूल घेतलं, जो कोणी या विश्वाचा मालक आला त्या विश्वाच्या मालकाने माझा उद्धार करायचा आहे. सुंदर अशी स्तुती गजेंद्राने केलेली. एवं व्यवसितो बुद्ध्या समादाय मनोरथी जजाप्यम परमं जाप्यम प्रज्ञजन्मानुशिक्षितम. हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. जगाचा मालक आला आणि माझ्या गजेंद्राचा उद्धार केलाय. नंतर या अष्टमस्कंदामध्ये शेवटी समुद्र मंथनाची कथा आलेली आहे. एकदा दुर्वास ऋषी वैकुंठात गेले होते, स्वर्गात गेले. आणि स्वर्गात गेल्यानंतर इंद्राने आदरयुक्त पूजा केली. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि आपली प्रसादी माळा दुर्वास ऋषीने कोणाच्या गळ्यात घातली? इंद्राच्या गळ्यामध्ये. पण राजा होता ना, सत्तेचा माज होता. आपल्या गळ्यातली ऋषीने दिलेली माळ एका ऐरावत नावाच्या हत्तीच्या गळ्यामध्ये घातली. दुर्वास ऋषीला कळल्यानंतर, जा संपत्ती मताने मातला ना तू, तुझी सर्व संपत्ती समुद्रात जाऊन पडेल. आणि ती संपत्ती वर काढण्यासाठी सुंदर असं काय केलंय? मंथन केलं. मग राक्षस अर्धे, देवता, वासुकी नावाचा सर्प, मंद्राचल नावाचा पर्वत, मंथन सुरू झालंय. कामधेनू काय याच्यातून आलेली, मंथनातून. ऐरावत नावाचा हत्ती, धनुष्य आहे, धन्वंतरी आहे, अमृत आहे, लक्ष्मी आहे, रत्न आहे, विष आहे. विष कोणी पेलं? भगवान शंकरांनी पेलं. लक्ष्मी सुद्धा आली. लक्ष्मीला पाहिल्यानंतर तो सगळ्या जणांनी हे सोडूनच दिलं मंथन. हे म्हणायचं माझ्यासोबत लग्न करते म्हणे. ते लक्ष्मीने सांगितलं सगळे जण रांगेत उभे राहा. सर्वांना रांगेत उभं केलं. आता त्या रांगेत कोण कोण उभं होतं? ब्रह्मदेव, भगवान शंकर. लक्ष्मी माताने ब्रह्मदेवाकडे पाहिलं, म्हणे काबे हो बुड्या, अबे दाढी बी पांढरी झाली ना तुझी, मी तुझ्या मुलीच्या वयची, माझ्यासोबत लग्न करण्यात. भगवान शंकराकडे पाहिलं. भगवान शंकराला म्हणले, का हो महादेवा, घरी माझी बहीण आहे ना. म्हणे काय होतं, एक घरी राहील, एक माझ्यासोबत. नंतर इंद्राकडे पाहिलं. इंद्रा पडली भगचंद्र, झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. आणि सरते शेवटी प्रसन्न केलं भगवान विष्णूंना. पण विष्णू म्हणले, तू जरी मला पसंत केलं तरी पण मी तुला फक्त आणि फक्त माझी दासी म्हणून तुला ठेवील. म्हणून पाय लक्ष्मीचे हाती, तिसी यावे काकुलती, किंवा म्हणून येतो काकुलती. समुद्र मंथनाची ही कथा झाली. विष कोणी पेलय? भगवान शंकरांनी पेलय. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुगडे जळारी, कारुण्य सिंधू बहुदुकारी, तुझ विन शंभू मज कोण तारी. विष पेत असताना ते एवढं हळहळीत विष होतं की भगवंताच्या खालीही जात नाही तोंडात, म्हणून कंठात ते विष राहिलं. त्याच्यामुळे भगवंताचा कंठ निळा झाला. म्हणून भगवंताचं एक नाव नीलकंठ आहे. काय? भगवंताचं एक नाव काय? नीलकंठ. शरीराची 10 होऊ लागली म्हणून भगवान शंकर जिथं बर्फ आहे म्हणजे कैलासामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे. म्हणून भगवंताचं एक नाव काय आहे? नीलकंठ. समुद्र मंथनाची कथा झाल्यानंतर देवता अमृत कलश पेले.
राक्षसांना मात्र त्रास देऊ लागले. राक्षसांचे गुरु ते शुक्राचार्य, त्यांच्याकडं बली गेला. बलीने सांगितलं, हे बघा राक्षसांचा खूप त्रास चाललाय, देवतांचा खूप त्रास झालाय, या देवतांवर विजय मिळवण्यासाठी मी काय करू. म्हणून देवतांवर विजय मिळवण्यासाठी शुक्राचार्याने राजा बलीला 3 गोष्टी सांगितल्या: गुरुसेवा, गौसेवा आणि संत सेवा. गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा याचेही बरेचसे उदाहरण आहे. संत सेवेचंही उदाहरण आहे. बली महाराजाने गौ सेवा केली, संत सेवा केली आणि गुरुची सेवा केली. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे, शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. गुरु असा असावा की त्याने शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवू नये आणि शिष्य असा असावा की त्याने आपलं सर्वस्व गुरुच्या चरणी विलीन करावं. अशाच गुरुला तुम्ही गुरु करा. आणि असा शिष्याची वर्णन शास्त्रकारांनी केलेलं आहे. लक्ष देऊन ऐका. शुक्राचार्याने सांगितलं, जा स्वर्गावर अधिपती कर. बलीने स्वर्गावर अधिपत्य केल्यानंतर स्वर्गातील सर्व देवतांना काढून दिलं. देवतांची जी आई आहे ती कश्यप ऋषींची पत्नी अदिती रडायला लागली. काय करावं, कसं करावं, माझे देवता सगळीकडे पळत आहे, फिरत आहे, त्यांचं स्थान बलीने घेतलं. म्हणून अदिती मातेला कश्यपांनी जो मंत्र सांगितला त्या मंत्राचं नाव आहे पयोव्रत. कोणतं व्रत आहे? पयोव्रत. हे व्रत कर, भगवान परमात्मा तुझ्या घरी अवतार घेतील. वामन बटुरूप घेऊन, बटुरूप धरून बलीच्या यज्ञामध्ये गेले आणि त्याला 3 पावलं जमीन मागितली. किती? 3 पावलं जमीन. पहिल्या पावलामध्ये मृत्यूलोक, दुसऱ्या पावलामध्ये पाताळलोक आणि तिसऱ्या पावलामध्ये स्वर्गलोक सगळं व्यापलं. आता सांग, दुसरा पाय कुठं ठेवू? 2 पावामध्ये मृत्यूलोक आणि पाताळलोक सगळं. आता तिसरा पाय कुठं ठेवू असं म्हणल्यानंतर तिसरा पाय माझ्या डोक्यावर ठेवा. बलीला पाताळात घातलं. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. बलीला पाताळात घातल्यानंतर बलीची आई आली आणि भगवंताला सांगू लागली, बली हुई सती ना गई ब्राजा बिरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ. किती भाग्यवान आहे मी. अख्खं जग ज्या भगवंताच्या दारामध्ये भीक मागतोय, तो जगाचा मालक माझ्या पोराकडे भीक मागतोय. माझ्यासारखी भाग्यवान माता या जगात दुसरी कोणीच नाहीये. त्याच वंशामध्ये पुढे चालून मत्स्य अवताराची कथा ही अष्टम स्कंदामध्ये शेवटी आलेली आहे. नवम स्कंदामध्ये सूर्यवंशाचं वर्णन आहे. ब्रह्माचे पुत्र मरीची झाले, मरीतीचे कश्यप, कश्यपाचे सूर्य, सूर्याचं एक नाव विश्वसान, विश्वसांचे प्रद्युम्न, प्रद्युम्नाचे शर्यती अनेक राजे झाले. नाभागाचे नाभाग झाले, नाभागाचे अंबरीश झाले. त्या अंबरीश राजाचंही चरित्र तुम्हाला माहिती आहे. अंबरीश राजाने एकादशी केली होती. अंबरीशीसाठी जन्म सोसियले दृष्ट निर्धारले किती. अंबरीश राजाने सुंदर अशी एकादशी केलेली आहे. तसं तर भागवत धर्मामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये 2 उपवास सांगितलेले, एक सोमवार आणि दुसरी एकादशी. हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मायमाऊलीने एकादशी ही केलीच पाहिजे. एकादशी, बाकीचे उपवास नाही केले तरी चालतात, पण एकादशी केलीच पाहिजेत. आणि सोमवार हे गुरुवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार ह्याला काही पुरावाच नाहीये. काही लोक म्हणतात आम्ही गजानन बाबाचा उपवास करतो गुरुवार. गजानन बाबा जन्माला येण्याच्या अगोदर उपवास तुमच्या बापाचा होता का माझ्या बापाचा? काही म्हणतात स्वामी समर्थाचा गुरुवार करतो. अरे स्वामी समर्थ जन्माला येण्याच्या अगोदर गुरुवार कोणाचा होता? हे तुम्ही तुमच्या मनाने केलेले उपवास आहे. एकादशीसाठी पुरावा आहे. व्रत एकादशी करीन उपवास, गायीन अरणीसी मुखी नाम. तुकोबरायचे प्रमाणे अंबरीश राजाची कथा सुद्धा भागवतामध्ये एकादशीसाठी आहे. पण गुरुवार धरावा, बुधवार धरावा, मंगळवार धरावा याच्यासाठी शास्त्रीय पुरावा कोणाकडे सुद्धा नाहीये. म्हणून शास्त्राने जे सांगितले ते उपवास करा. तुम्हाला जे आवडतात ते उपवास करू नका. त्या अंबरीश राजाच्या वंशामध्ये परत
विश्वस्वान झाले, नंतर मांद्यता झाले, मांदाचे मुचकुंद झाले, मुचकुंदाचे त्रिवंदन झाले, त्रिवंदाचे त्रिशंकू झाले, त्रिशंकूचे हरिचंद्र राजा. हरिचंद्र राजाची कथा तुम्हाला माहिती आहे. हरिचंद्र राजा हरिणीगर्भ नाही, हरिश्चंद्र राजा हरिचंद्र तारा राणी, वाहे डोंब्या घरी पाणी. त्या हरिश्चंद्राच्या वंशामध्ये विचित्र विचित्रे बाहुचे दिलीप नाही विचित्र विचित्राचे बाहूचे सगर राजाचे 60,000 पुत्र, नंतर अस्मंजाचे अंशुमान, नंतर दिलीपचे भगीरथचे खटवांगाचे दीर्घबाहूचे रघुचे कीर्ती, आणि कीर्ती राजाचा मुलगा दशरथ, आणि दशरथाचे मुलगा प्रभू रामचंद्र. बरोबर आहे का नाही? बोलिये गोपाल कृष्ण भगवान की. प्रभू रामचंद्राचं चरित्र सुद्धा भागवतामध्ये बहुतांशी विस्तारानं आलेलं नाहीये. याचं कारण असं आहे, जोपर्यंत प्रभू रामचंद्र रूपी आचरणाचा चष्मा आपण परिधार करणार नाही तोपर्यंत भगवंताच्या लीला तुम्हाला आणि मला कळणार नाही. म्हणून भगवंताची जी कथा आहे, प्रभू रामचंद्राचं चरित्र तुमच्या आणि माझ्यासाठी खूप आधारयुक्त आहे, आचरणशील आहे. प्रभू रामचंद्राचे सगळे पात्र आचरणीय आहे. कौशल्याचं प्रेम, कैकेयीचं प्रेम, भरताचं प्रेम, हनुमंताची भक्ती, सीताई साहेबाचा त्याग, लक्ष्मणाचा त्याग, रावणाचं शत्रुत्व, विभीषणाचं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणि मला रामायणात पाहायला भेटतात. म्हणून प्रभू रामचंद्राची चरित्र, प्रभू रामचंद्राची कथा हे काही मंदिरातल्या देवतेची कथा नाहीये. प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा म्हणजे माझ्या प्रभू रामचंद्राची कथा आहे.